नमस्कार भावांनो, आजपासून आपले व्हिडिओ चालू होणार आहेत यूट्यूबचे आणि पहिलाच व्हिडिओ राहणार आहे आपला कबड्डीचा व्लॉग। आज आम्ही जाणार आहोत टुर्नामेंट खेळण्यासाठी वरखेडला। इथं 40 किलोमीटर गाव आहे, जास्त काही दूर नाही आहे। आमचे 7 जण आमचे आहेत आणि गावातल्या टीमीतले 7 जण, अशी दोन्ही टीमा मिळून एक टीम टाकणार आहे आम्ही तिथं। एकदम खतरनाक पूर्ण रात्रभर माहोल होणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्हा आणि जे नवीन असतील ते फटाफट सबस्क्राइब करून घ्या आणि तो घंटा वाजवा, टन टन जरा मंदिरातला वाजते ना तसा। शेअर लाईक समजलं का तुम्हाला? सगळं करा। शुभम सुलताने म्हणतात मला। हा वाजवा फटाफट घंटा। संतोष मामा जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा। फायनली आम्ही चाललो आहे आता कबड्डी खेळायला। तर हे वाली भाषा आता तुम्हाला थोड्याच वेळात बदलणार आहे, कारण गावरान पोट्टे आहे आम्ही, तर गावरानच बोलणार आहे। तुझं माझं नाही, डायरेक्ट तुय माय। हा आमचा कालू मामा जीवलग जीवाचा। अरे कालू मामा जीवलग जीवाचा, कालू मामा जीवलग जीवाचा, ओ कालू मामा जीवलग जीवाचा। ओ तुमचा संतोष मामा असेल पण आमचा आहे कालू मामा। कालू मामासाठी एक लाईक ठोकून टाका। गाडीला सेल्फी नाही बा। अरे असा घंटा झाला मोबाईल तो येत्या। ये वन्या भी हमारे गली में का दूसरा ब्लॉग है, ब्लॉगर नंबर 2। लाइक करा, फॉलो करा, शेयर करा। डन 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 हॅलो भाऊ, आमच्या ग्राउंडवर आम्ही कसं आहे खेळायला जायच्या पहिले ग्राउंडचं दर्शन घेणं इज मोस्ट इम्पॉर्टंट। कारण की मातीची इज्जत जर तुम्ही करसाल तर माती तुमची इज्जत करेल। आता झाले भाऊ आपले सगळे पोट्टे ग्राउंडवर जमा। फक्त एक राहिला म्हणजे आकाश पवार उर्फ गणेश पवारचा पुत्र आकाश पवार। थोड्याच वेळात येते तो, त्याच्यासाठी थांबेला आम्ही। जरा झाकट पाळल्या आहे ना। आमचं कसं आहे तळक फळक काम आहे, अंग नाही धुतलं चालेल पण काम झालं पाहिजे। जाऊ द्या, हा डायलॉग कशाला काही सूट नाही करत। चला, गणेश पवारचा पुत्र आकाश पवारचं आगमन झालेलं आहे। पाहून घ्या हा झाकट पाळ्या माणूस। चला आता चला, हम दोनों भाई दोनों पादरे। भाई नाही आहे। या वर्षीचं पहिलं कबड्डीचं टुर्नामेंट असल्यामुळे उत्साह लय होता। रस्त्यानंच असं वाटत होतं की कधी गाव येते कधी गाव येते। पण झालं असं की गुगल मॅपच्या भरोश्यावर आम्ही गेलो तर जरा रस्ता भटकलो। 5 किलोमीटरचं अंतर कापायला आम्हाला 1-1.5 घंटा लागला। नेमकं आमच्यासोबत काय होऊन राहिलं काही मला समजतच नव्हतं, कारण कधी कच्चा रोड लागत होता तर कधी डांबरचा रोड लागत होता। पण भावांनो, असं जर तुमच्यासोबत झालं तर एक लक्षात ठेवायचं, गाडी कधीच थांबायची नाही। असं तरी बा इकडे तिकडे फिरत फिरत आम्ही गावात येऊन पोहोचलो। म्हटलं भाऊ चका फका बसला की काय, गावची लय दिवस झाले आलो नाही इकडे, अलग रस्त्यानं आलो। हा पा भूत तू म्हणजे आता येतोय मी डबल कबड्डी खेळायला। खेळणे बच्चों का तेल निकल जाता अच्छे अच्छे का गांडू अरे आता आहे भारत झाला बा। काय वारत दाखव, आई व्हायरस नाही तो काय दाखवते भाऊ, इससे दूर रहो भाऊ। काय नाही देखणे ते तिकडे सामने चालू आहेत पण आम्ही काही गेलो नाही, कारण मी जर गेलो तसं जास्त गर्दी नाही आहे काहीच नाही। अबे आगे गर्दी नाही आहे जास्त, जाऊ आणि तिकडच्या साईडने बसू सीधा। हे बाबा अरे ताप करून बसून रो, मॅच यायला टाइम आहे अजून। आपापली सासू आणणार आहे। माझ्याजवळ काही सासू नाही आहे। या अकेले बम सासू आहेत, 7-8 सासू आहेत। ओम भाऊचा तर खदा नाही पुरी सासू व्हायची। लास्ट पा आमची सगळ्यात जास्त तर याला ताप करायचा आहे। अबे हा धरते मनात म्हणून ते तसं गाता होता त्याला, मनात नाही धरायला पाहिजे। कबड्डी काही सोपं नाही आहे भाऊ। येशील का डबल डबल घ्यायला येशील काय? नाही 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 गावातच सगळे मावळे तर असे बसले, मला जागा नाही ठेवली भाऊ। सरक रे फेलनीचे। आता मी जिकडे बसीन हे धुकुटी हे धुकटाची माझी जीवनाची भरती दुश्मनी आहे।
चटोरे चटोरे बाबा किसना हाय व्हायरस पाहून घ्या भावांनो. आय व्हायरस नाहीये तो. पालखंड मांडू द्या बुवा. आता चेटलांचा ताप. अब शेकेंगे आग 12 बजे तक. आता चेटला रे बाबा. अरे लास पायझर बा फूक मारता मारता देवा घरची आवाज ओळसान टुरकन. मला जागात द्याले का असं करू राहिले नीती. बस ना बा बस ना. कप्तान आला रे बा. दुसऱ्या टीमचा फोन घ्या. अभिषेक उर्फ पांडुरंगचा पोरगा. कुंडलिकचा सॉरी. अरे हे बाकी नाराज होती ना. अरे 2 टाका. 4 वाजता राऊंड लागेल की नाही हेच म्हणजे भाऊ. अरे पण नाही ना ऐका तुम्ही कसं खेळेन 2 पैसे आपण हा ते याच्यात दिसते ना तो चोमू दिसून आला एकदम चोमू. गांडू भाई ग्राउंडवर आलो बा आता खाली. लॉट पडून राहिले आता. हे पाहून घ्या. असं असते जलवा मग. हा विदर्भ बोलते सबको बोलते. घरी जाऊन झोपून राहा ना. आली म्हणून राहिला. आज आता आमचा मेन रायडर आहे आजचा. पाहून घ्या. आणि हा थर्ड आहे मेन. इकडे जाईल कॉर्नर. हा तर बरं काही वांधाच नाही. 4 वर्ष झाले कबड्डी सोडायला आहे. हा जाऊ दे. आले बच्चा आहे सध्या. हे प्रेमाई माणसं आले आपले. बोला भाऊ काय म्हणता. हो बा टीम आणली की पाहायला आले भाऊ सामने. हो काय पहिलीच मॅच लागायला पाहिजे आपली. घरी जाऊ आपण फटकन. काय रे पाय भाडगानी. मागच्या वर्षी आलतो बा आम्ही. येऊ बा जमलं तर आता. या वर्षीला कामा आहेत ना मा मागे राजा. बिग फॅन बिग फॅन शुभम दादा. भाटगणीला भाऊ चला कबड्डी खेळायला भाटकणीला. करा वाले. 7वा राऊंड लागला भाऊ आमचा. 7वा. आता काही 2-3 वाजे लोक काही टेन्शन नाही. सकाळी 4 वाजता लागेल डायरेक्ट राऊंड. 2 वाजले बी. सॉरी सकाळी 5 वाजता राऊंड लागेल डायरेक्ट. चला बा आता झोप येऊन राहिली. झोपायला बी तर जागा नाही रे बा. ना चादर आणली आपण ना आज. पाहू आता जागा भेटली कुठे तर देऊ पेलून. चाल बा गाडीत. पाहू तर सही गाडीत असली तर नाही मंदिरात देऊ. नाही तर चालू आलूगोंडा हो. आलूगोंडा नाही तो मग पाव आहे. वडापाव. मग काय देते तो पाव कच्चा नोळा. धप्पा आहे तो पुरा पॅकचा. कोण अरे काय झालं रे. काही जागा नाही रे भो. जाऊ दे. हा ते फरशी एवढी चिल्ड लागेन की तुले. हे कोण बसले रे बा आपल्या तापावर आता. असं असते भाऊ. डबल येसान रे. नान नाही करायचा हो. तो कुठे आहे आय व्हायरस. गुरु बाबा खालून गरम आहे. त्या माणसाला ऐकून ते 2 वाजता उठवा आता डायरेक्ट. दळ पाय बाबा दळ. हाय दळ. त्याला म्हणतात थंडी. त्याला म्हणतात कबड्डीचा नाद.
ज्ञान नाही करायचा कबड्डीवाला बाबी ना नाही करायचा हे घ्यावा बॉटल आणली काय चहा प्या प्रचंड असं प्रचंड मोठ्या जबरदस्ती चहा बाजला होऊन मला मी जर बिमार पडलो काही हो तर हा पाहून घ्या जबाबदार इथे एक काम करतो अर्धी कचोरी घे आता आलू गोंडा म्हणली आलू गोंडा मल्ले रे बा पुरा घेतो रे घे वाफ पाहू शकता तुम्ही अशी गरम वाफ निघून राहिली कडक मंदी कोण कोण आहे हे भाग्या यायला खेळू दे आपण हारलोच चालतंय बाबा 1000 वापीस भेटतात हे बा 1000 वापीस 1000 वापीस भेटतात हो जाऊ हो का भाऊ अबे हो अबे 3:51 मिनिट झालेले आहेत. हे मॅच जिंकून घेऊन पुढे जिंकणार नाही 3 मिनिट बाकी आहेत दोन्ही संघांचे. हजार तर वापस घेणं मग भेटतात ना हरल्या मग हारू घे ना मग आपले पोरं आहेत ना कधी कबड्डी खेळायला तर आम्ही लय उत्साहानं आलो पण इथं आल्यावर थंडी एवढी वाजायला लागली की कबड्डीच्या ग्राउंड मध्ये उतरायची इच्छा नव्हती. आमचा तर विचार झाला की लहान पोराला उतरून टाकून घरी चालले जाऊ. ह्याच्या पुढे तुम्हाला टीमा दिसू राहिला ना एक टीम आहे माळेगाव बाजार आणि दुसरी टीम आहे आपल्या सुटाळ्याची. च्या टापूमध्ये वरखेड असं गाव आहे की तरी टुर्नामेंट म्हणजे टुर्नामेंट होता. एकदम रूल म्हणजे रूल आणि शिस्त म्हणजे शिस्त. यात सामन्यात पाहणं माळेगावची टीम लेट आली तर त्याला 5 पॉईंटची पेनल्टी बसली आणि सामना सुरू व्हायच्या पहिले जयरामदलले 5 पॉईंटची लीड भेटली. रात्रीचे 3:30 वाजले होते आणि सामना एकदम रोमांचक चालू होता. झाली रे बा 7 नंबरची एंट्री. हा पिवळ्या टी शर्ट वाला दिसून राहिला ना तुम्हाला. हा याच्यासाठीच 5 पॉईंटची पेनल्टी बसली. पण माळेगावची टीम एवढी जबरदस्त होती की त्याला त्याचा काही फरकच नाही पडला. यहाँ पे रेडर रेड मारते हुआ इधर से पंगा लेते हुए उधर गया और उधर से पंगा लेते हुए बोनस की ट्राई कर रहा था पर कुछ नहीं सफल हो पाया. आतमध्ये थोड्याच वेळात माळेगावचा रेडर गया और उधर से पॉइंट लेकर आया. काफी चपड़ मपड़ प्लेयर दिस रहा था वो और उसका नाम सुनील कोटे था. अपने टीम साठी त्यांना 1 पॉईंट मिळवला आणि तिकडून आला जयरामदलचा 13 नंबरचा प्लेयर बूट गिट घालून एकदम चमाचम. त्याला रेडवर आल्यावर माहित पडलं की डू ऑर डाय रेड आहे. चांगल्याच कॉन्फिडन्स न आला होता पण माळेगावच्या बाजारने त्याला चांगला ढेपाटला. माळेगाव संघातले प्लेयर सगळं प्लॅनिंग करून आले वाटते की आज कोणी बी लागू द्या सगळ्यांना ढेपाटतो. खेळ कबड्डीचा आहे भाऊ डेंजर आहे हा. भाऊन गेले 7 नंबरचे प्लेयर आता एंट्री मारायला गेले आणि पुढून 3-4 चिल्ले बालले त्यांच्या पुढे काहीच फरक पडणार नाही त्यांना. भाऊ फक्त वजनाने मोठे असून तुम्हाला वाटते काही येत नाही पण चपळ भाऊ खूप आहेत. हँड टच मारून हे स्वप्नील मोठेचा हँड टच मारून बाहेर. लगेच दुसऱ्या रेडला पण भाऊ एक सोबत गेले. त्यांच्या टीमीसाठी खूप चांगला गेम त्यांचा चालू आहे आणि आता काय करू शकतात आपल्या टीम डायरेक्ट घ्या अरे बा 12 नंबरचा प्लेयर डायरेक्ट इकडच्या फाटीत फेकून दिला. त्याच्या बाद एक गौरव भाऊचा गेला पॉईंट मारला. अर्ध्या मधातच आम्हाला एवढी रोमांचक मॅच सोडून वापिस यायला लागलं कारण याच्या बादचा सामना जो होता आमचा होता. फटाफट आपल्या नवीन मावळ्याने सगळ्यांना किटा केले. मागच्या वर्षी सुरू केलेला आपला जय हनुमान कबड्डी संघ सुटाळा याची आज पहिलीच मॅच होणार आहे. सुटाळा वर्सेस सिंदखेड लपाली अशी रोमांचक मॅच अशी सुरू झाली. लपालीचे 3 नंबरचे रेडर पहिलीच रेड घेऊन आले आणि तसेच बिनवैशाचे वापस गेले. त्याबाद सुटाळ्याचे नाव गाजलेले रिस्टार म्हणजे शुभम सुलताने 10 नंबरची टी शर्ट घालून काय आपल्या संघासाठी पॉईंट आणू शकतात. तसं तर त्यांच्या स्टेपिंग मध्ये एकदम जोश दिसत आहे. सिंदखेडचे भाऊ पण चांगलं चिकट डिफेन्स लावून आहे. अरे रे हे काय पाहतो मी भाऊच्या बेवाने 2 जण कटले. हे पॉइंटर भाऊले नाही भेटणार यांच्या टीमेला भेटणार आहे कारण ते सेल्फ आउट झाले. सिंदखेड लपालीचे 3 नंबरचे रेडर वापिस एकदा जय हनुमान कबड्डी संघाच्या मैदानात पकडला रे भो. शंकर भाऊ जसे लहान दिसतात तसे लहान नाही आहे. लहान मूर्ती कीर्ती महान आहे त्यांची. 2 नंबरची टी शर्ट त्यांनी घातलेली होती. आता 10 नंबरचे रेडर वापिस शुभम सुलताने त्यांच्या टीमेसाठी किती पॉईंट आणतात. सुपर टॅकल पण नाही पण भाऊचा प्रॅक्टिस नाही त्यांचा एक्सपिरियन्स बोलत आहे. त्यांनी कॉर्नरचा पॉईंट घेतला त्यांच्या टीमेसाठी 1 पॉईंट. सुटाळा 11 गुण आणि सिंदखेड लपाली 5 गुण. ओके कधी सिंदखेडवाले पुढे तर कधी सुटाळावाले पुढे. कोण संघ जिंकणार काही सांगता येणार नाही. अरे ये आमच्या शंकरबाईने लाय 2 पॉईंट. आली मूर्ती लहान आहे पर कीर्ती महान आहे. भाऊचा नान्य करायचा आलाय डेंजर खेळते शंकर बलान आमचा. शेवटचे 8 मिनिट राहिले आणि जय हनुमान संघा 7 गुणाने आघाडीवर चालू आहे. अरे हे का पाहतो गेला 1 पॉईंट. आता 7 गुणाने आघाडीवर आहे आणि पॉईंट नेला तर नेला कोणाचा डायरेक्ट कप्तानचा शुभम सुलतानेचा. अरे वा 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 वा. आता काय करणार यांचा संघ. 1-1 पॉईंट करून जय हनुमान संघाची लीड हे चाललेली आहे आणि सिंदखेड लपालीचा हा 1 नंबरचा रेडर काही हार मानायला कोशिशच नाही करत आहे भाऊ. इकडून तिकडे तिकडून इकडे रेला नेला पॉईंट.
जय हनुमान संघ 18 पॉईंट, सिंदखेड लापाली 16 पॉईंट. सिंदखेड लापालीच्या संघाचा रेडर काय करतो का माहित, मागे पुढे प्रयास तर चालू आहे आणि हा 1 पॉईंट घेऊन त्याचा परत संघात त्याच्या वापस. जे हनुमान संघाकडे आता 2ची लीड होती ते फक्त 1 चीज राहिलेली आहे. पण टाइम कमी असल्यामुळे सिंदखेडवाल्या टीमांनी क्रॉस बंद घेतलेली आहे. पण मग जय हनुमान संघाचा हा 9 नंबरचा एकदम 80 किलोचा रेडर जाऊन पॉईंट घेऊन येतो आणि एकदम ॲक्रेशनमध्ये त्याची पट वाजून त्याचा पॉईंटचा एकदम उत्साह साजरा करतो. कधी मॅच जय हनुमानवाल्यांकडे तर कधी सिंदखेडला पडेल. हे नेला पॉईंट. जे 2ची लीड होती ते डबल 1ची राहिलेली आहे. आता 10 नंबर रेडर म्हणजे शिवम सुलताने रेडवर आणि 1चीच लीड. सर्व धगधग चालू असेल छात्यामध्ये. आता काय करतात त्यांच्या संघासाठी प्रयास तर त्यांचा कॉर्नरला अटॅक करायचं चालू आहे, पण थर्डवर अटॅक करून ही जंप मारून बाहेर. डबल 2ची लीड जय हनुमान संघाकडे. जीवाचा आटापेटा खेळून सीझनचा पहिला सामना जय हनुमान संघाने हा जिंकला. एक नंबर. चला आता घरी जाऊ. कसा तळपा जस की पाणी पडलं. सॉरी गॅप पडला राजा मांडी. चला वाहन आता आम्ही घरी चाललो, कारण मॅचेस आता थांबल्या आणि उद्या 12 वाजता सुरू होणार आहे. कारण थंडी इतकी खतरनाक पडली ना काय सांगू. पण आता घरी तर जाणंच आहे, कारण अटी काही झोप होणार नाही. घरी जाऊन तरी 4-5 घंटे झोप होईल. आता सकाळी येऊ, सकाळी तुम्हाला व्हिडिओ भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. त्यासाठी पहिले सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. चला टाटा बाय बाय, सी यू, शुभरात्री.